Hi student, today we are going to see the poem Father Returning Home, the explanation of the poem in Marathi. Let us see about the Dilip Chitre, the poet. He was born in 1938 and died in 2009. Was celebrated bilingual poet and translated with a remarkable work in Marathi and English. दिलीप चित्रे हे त्यांचा जन्म 1938मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 2009मध्ये झाला. ते बायलिंग्वल पोएट भाषिक कवी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ट्रान्सलेटर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये वर्क हे उल्लेखनीय आहे कामगिरी. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contributions as magazine columnist. त्यांचं अष्टपैलू असं जे काम आहे त्याच्यामध्ये त्यांनी पेंटिंग, फिल्म मेकिंग त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज मॅगझिन कॉलमनिस्ट, त्यांचं लक्षवेधी उल्लेखनीय असं योगदान आहे ते आज मॅगझिन कॉलमनिस्ट म्हणून आहे, स्तंभलेखक मॅगझिनचे. ही रिसिव्ड द prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for the well-known translation work. Says Tuka's popular Abhanga's spiritual poems by Sant Tukaram. त्यांना जे सेज तुका हे जे त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं वर्क आहे, जे त्याच्यामध्ये अभंगाज पॉप्युलर अभंगाज स्पिरिच्युअल पोएम्स सेंट तुकाराम यांनी लिहिलेल्या, त्यांनी सेज तुका हे ट्रान्सलेशन केलेलं आहे इंग्लिशमध्ये. त्यासाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाला. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट इन मराठी ॲट द एज ऑफ 16. त्यांनी 16व्या वर्षीच मराठीत असणारे जे संतांचे काम आहे, संतांच्या साहित्य आहे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे सुरुवात केले. त्याच्यामध्ये एक्झाईल, ॲलिनेशन, सेल्फ डिसइंट्रिगेशन्स अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम ऑफ हिज वर्क. त्यांच्या लेखनाचं मेन थीम आहे ती. त्याच्यामध्ये एक्झाईल म्हणजेच बॅनिसमेंट, हद्दपारी, ॲलिनेशन, परकीपणा, सेल्फ डिसइंट्रिगेशन्स, विभाजन आणि डेथ, मृत्यू, असे हे थीम त्यांच्या पोएमच्या असायच्या. दिस पोएम्स इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर्स. ही पोएम आहे ती ट्रॅव्हलिंग इन अ केज या पुस्तकामधून घेतलेली आहे आणि इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सबर्बन कम्युटर. हे ह्याच्यामध्ये जे पोर्ट्रेट जे वर्णन कशाच केलेलं आहे, सबर्बन कम्युटर. कम्युटर मीन्स जो प्रवासी आहे, ट्रॅव्हलर आहे, जे सबर्बन उपनगरामधील असणारा किंवा शहरातील असलेला जो प्रवासी आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. इट्स डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटेबल्स डेली रुटीन. ह्याच्यामध्ये काय दर्शवलेलं आहे, डिपिक्ट्स मीन्स दर्शविले, शोज त्या व्यक्तीची, त्या फादरची, हिज डल मीन्स कंटाळवाणा, अँड बोरिंग, मोनोटोनस नीरस, एक्झॉस्टिंग थकवणारा किंवा टायर्ड, अँड इक्वली पिटेबल जे तिरस्कारणीय असणारा जे डेली रुटीन आहे, दररोजचं असणारं रुटीन, बसने असेल किंवा ट्रेनने जा करणे, दररोजचा जो मार्ग आहे तो कसा
कंटाळवाणा आहे, कसा नीरस आहे, थकवाणणारा आहे किंवा तिरस्कारणी आहे, याचं याच्यामध्ये दर्शन घडवलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे या पोएममध्ये. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड alienation at home which is reflected through the stale food and lack of sharings. तर ह्याच्यामध्ये डिस्क्राईब वर्णन केलेलं आहे की फोर्स्ड alienation जे एकाकीपणा ॲट होम, त्या फादरचा एकाकीपणा ॲट होम, घरी असणारा त्याचा एकाकीपणा, आणि विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग, आणि जो की आपल्याला त्या पोएममधून निदर्शनात येतो, तो जो फादर आहे तो स्टेल फूड म्हणजे स्टेल चपाती खातोय, अन्न खातोय शिळं, आणि लॅक ऑफ शेअरिंग त्याच्याबरोबर कोणी बोलत नाही, ते त्याच्यातून आपल्याला निदर्शनात येते. हिज चिल्ड्रन्स रिफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. आणि त्याची जी मुलं आहेत ते सुद्धा त्याच्याबरोबर आनंद किंवा दुःख आहे ते कधी शेअर करत नाहीत. जरी एवढे फादर आहेत ते हार्डवर्किंग करून आले असले किंवा एवढं कष्टाचं काम करून जरी घरी परत आले असले तरी त्याच्याबरोबर ते कधीही आनंद किंवा दुःख आहे ते शेअर करत नाहीत. त्याला ते नकार देतात ते आनंद आणि दुःख शेअर करण्यासाठी. दिस फेरीज पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. आणि हा जो एकाकीपणा आहे, लोनलीनेस आहे, तो अतिशय वेदनादायक आहे, पेनफुल आहे, आणि इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन, हे एक सिम्बॉल आहे जे व्यक्तीच्या आयसोलेशनचे अलग करणे, व्यक्तीला एकटे ठेवणे, फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड, जे भौतिकवादी असणाऱ्या मानवनिर्मित जगापासून त्या ठिकाणी व्यक्तीला अलग ठेवणे, वेगळं ठेवणे, हे सिम्बॉल आहे. आणि लोनलीनेस आहे ते पेनफुल, वेदनादायी आहे, असं ते सिम्बॉल आहे. लेट अस सी फादर रिटर्निंग होम, स्टांजा वाइज एक्सप्लेनेशन in Marathi. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slides past his unseeing eyes. His shirt and pants are saggy, and his black raincoat stains with mud, and his bag stuffed with books is falling apart. His eyes, dimmed by age, fades homeward through the humid monsoon's night. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway lines, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. त्याच्यामध्ये वर्णन करतोय कवी की त्याचे वडील आहे ते संध्याकाळी सायंकाळी त्या ट्रेनने प्रवास करतात, आणि लेट इव्हनिंग ट्रेन जे सायंकाळची उशिरा असणारी ट्रेन आहे त्याने ते प्रवास करतात. स्टँडिंग अमॉंग द सायलेंट कम्युटर्स, आणि तेही कसे प्रवास करतात, त्याच ट्रेनमध्ये उभा राहून. आणि सायलेंट कम्युटर्स मीन्स दोज हू ट्रॅव्हल्स रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर, टिपिकली टू वर्क. जे जे प्रवासी आहेत त्यांच्याबरोबर तो ट्रेनमध्ये सायंकाळी उभा राहून त्या ठिकाणी प्रवास करत असतो. इन द येलो लाईट, आणि तेही पिवळ्या लाईटमध्ये, म्हणजे जे सायंकाळी संध्याकाळी असणारी जी ट्रेनमध्ये जी लाईट आहे त्या लाईटीमध्ये ते उभा राहून त्या ठिकाणी काय करतात, प्रवास करत असतात. तुम्ही फीचर्समध्ये बघू शकता त्या ठिकाणी ते फादर आहेत ते ट्रॅव्हल्स करत आहेत, दररोज डेली रुटीन आहे त्यांची. सबर्ब स्लाइड्स पास्ट हिज अनसीइंग आईज, जे उपनगर आहे ते येऊन गेलं, तेही त्यांचं अनसीइंग आईज म्हणजे त्यावेळेस त्यांचे डोळे मिटलेलेच होते. हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स आर सॉगी,
अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्स विथ मड. त्यावेळेस त्यांचा असणारा जो शर्ट आहे, पॅन्ट आहे, ते सुद्धा पाण्याने भिजलेला आहे. आर वेट म्हणलेला आहे. सॉगी मीन्स वेट, पाण्याने भिजलेला. हिज ब्लॅक रेनकोट, त्याचा असणारा जो काळा रेनकोट आहे, स्टेन्ड विथ मड्स, त्याच्यावरती काय आहेत, चिखलाचे डाग आहेत. स्टेन मीन्स स्पॉट, ब्लेमिस, चिखलाचे डाग आहे त्याच्यावरती. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आणि त्याची जी बॅग आहे त्या बॅगमध्ये असणारी भरगच्च भरलेली पुस्तकं आहेत. स्टफ्ड मीन्स भरगच्च भरणे, विथ बुक्स, पुस्तकाने ती गच्च भरलेली आहे त्याची बॅग. हिज आयज डीम्ड बाय एज. आता त्याचे वयामुळे त्याचे आईच आहेत त्या फादरच्या लेखकाच्या. डीम्ड मीन्स मंद झालेले आहेत, डल झालेले आहेत. फेड फॉरवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. अशा अवस्थेमध्ये ते फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. ह्युमिड जे दमट असलेल्या किंवा मॉइस्ट जे धुक्क असणाऱ्या अशा मान्सून रेनी सीझनमध्ये, वसंत ऋतूच्या त्या रात्री ते विदाउट हॅपीली, फेड मीन्स विदाउट हॅपीली, ते निस्तेजपणे त्या ठिकाणी चाललेले आहेत अशा वसंत ऋतूच्या त्या रात्री. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. आणि ते आता लेखक बघू शकतात की ते गेटिंग ऑफ द ट्रेन, आता ते ट्रेनमधून खाली आलेले आहेत. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स, जसं वर्ड आहेत, शब्द आहेत, ते अशा लॉंग असणाऱ्या सेंटेन्समधून ड्रॉप केले जातात, सोडले जातात. त्या पद्धतीने त्या ट्रेनमधून ते केम डाऊन, खाली आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पॅसेंजर आहे तो त्यांच्या स्टॉपवरती प्रत्येकजण त्या ठिकाणी खाली येतो आहे. ही उतरतो आहे त्या ट्रेनमधून. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. Grey platform, it is grey due to cement. Here grey suggests old age, dullness. See, तो त्या ग्रे प्लॅटफॉर्मवरून फास्टली चाललेला आहे, अतिशय वेगाने चाललेला आहे. क्रॉसेस द रेल्वे लाईन, आणि तो रेल्वे लाईन जे रेल्वेचे रूळ आहे ते सुद्धा क्रॉस करून चाललेला आहे. एंटर्स द लेन, आणि तिथून अरुंद असणाऱ्या नॅरो रोड, लेन मीन्स नॅरो रोड, तिथं तो गेलेला आहे. अरुंद असणाऱ्या रस्त्यामध्ये तो पोहोचलेला आहे. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड्स. त्या लेखकाच्या पोएटा फादरची चप्पल आहे ती स्टिकी आहे विथ मड्स, म्हणजे त्यांच्या चप्पला चिखल लागलेला आहे. अशा अवस्थेमध्ये सुद्धा ते घाईने पुढे चाललेले आहेत. देन सेकंड स्टांजा. होम अगेन आय सी हिम्स ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. आणि नंतर घरी अशा अवस्थेमध्ये पोचल्यानंतर त्यांचे फादर आहे ते पाहतात तर ते फादर आहे ते काय करत आहेत, ड्रिंकिंग वीक टी, म्हणजे त्याचे जो वीक टी म्हणजेच गरम नसलेला चहा ते पित आहेत. इटिंग स्टेल चपाती म्हणजे शेळी चपाती खात आहेत, आणि त्याच वेळेस रीडिंग अ बुक त्या ठिकाणी वाचत आहेत. ही गोज इन टू द contemplate into the toilet to contemplate man's instruments from a man-made world. Coming out, he trembles at the sick, the cold water running over his brown hands, a few droplets clinging to the graying hair on his wrist. His sullen children have often refused to share jokes and
secrets with him. He will now go to sleep listening to the statics on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. See, he goes into the toilet to contemplate. आणि ते टॉयलेट मीन्स हिअर न्हाणीघरात गेल्यावर या भोवतालच्या जगाच्या गर्दीत आपण किती एकटे आहोत याचा तो विचार करतात. टू कॉन्टेम्प्लेट मीन्स थिंक डीपली, ते खोलवर विचार करतात. मॅन्स एन्ट्राजमेंट्स ॲलिनेशन्स, परकेपणा, एकाकीपणाचा तो विचार तिथं करतात. फ्रॉम अ मॅनमेड वर्ल्ड, जे भौतिक जगापासून तो किती दुरावलेला आहे, किती परका झाला आहे याचा ते विचार करतात. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. आणि ज्यावेळेस ते न्हाणीघरातून बाहेर येतात त्यावेळेस त्यांचे हात आहेत ते किंचित थरथरू लागलेले आहेत आणि त्यांचे स्कूल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, आणि त्यांच्या हातावरती तपकिरी ब्राऊन हँड्स म्हणजे तपकिरी असणारे जे केस त्यांच्या हातावरती आहेत त्याच्यावरती कोल्ड वॉटर रनिंग, थोडं पाणी अजून पडतं आहे म्हणजे न्हाणीघरातून आल्यामुळे फ्रेश होऊन आल्यानंतर. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज ब्रिस्ट, आणि त्यांच्या मनगटावरती अजून काही जे पाण्याचे थेंब आहेत ते त्या ठिकाणी बिलगताना दिसत आहेत. ग्रेइंग हेअर जे असणारे करडे असणारे जे केस आहेत त्यांच्या हातावरती त्याच्यावरती पाणी थेंब दिसत आहेत. His Sulan children have often refused to share jokes and secrets with him. आणि सुलेन मीन्स बॅड टेम्पर्ड, म्हणजे बॅड टेम्पर्ड असलेले जी मुलं आहेत त्यांची ती मुलं त्यांच्याबरोबर जोक्स किंवा जे त्यांचं गुपित आहे ते विनोद आहे ते शेअर करण्यासाठी ते काय करत आहेत, ते नकार देत आहेत. ही विल नाऊ गो टू स्लीप. आता ते काय करतील, हे सगळं झाल्यानंतर वडील ते झोपण्यासाठी जातील. लिसनिंग टू स्टॅटिक ऑन रेडिओ, आणि त्या ठिकाणी काय करतील, रेडिओवरती त्या ठिकाणी झोपत असताना त्या ठिकाणी स्टॅटिक ऐकतील. आणि अँड ग्रँडचिल्ड्रन थिंकिंग ऑफ नो मॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. आणि त्या ठिकाणी रेडिओ ऐकत ते त्या ठिकाणी झोपेच्या अधीन जातील आणि झोपतील. आणि त्याच वेळेस ते कुटुंबाशी त्यांचे मायेचे संबंध नसले तरी झोपेत मात्र ते त्यांच्या भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्याविषयी स्वप्न पाहत झोपतील, असं त्या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. हिअर नोमॅड्स मीन्स भटकणारा. एंटरिंग अ सबकॉन्टिनंट थ्रू अ नॅरो पास, म्हणजे भविष्यात येणारे जे दिवस आहेत त्यांच्याविषयी ते आशेने त्या ठिकाणी विचार करत झोपत आहेत.